नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल कलिंगड ज्यूस बनवणार आहोत. अगदी 2 मिनिटात झटपट आपण हा ज्यूस बनवू शकतो. उन्हाळा आला की आपण सर्वच जण कलिंगड हे खातोच आणि खायलाच पाहिजे, कारण खाल्ल्याने मन आणि आपली बॉडी दोन्ही शांत राहते. याशिवाय यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे भरपूर खाल्लं तरी तुमचे वजन वाढत नाही. चला तर मग बघूया हा ज्यूस कसा बनवायचा तो. सर्वात आधी आपल्याला असं एक कलिंगड घ्यायचं आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहे चाकूच्या मदतीने. हे बघा अशा पद्धतीने. आणि असं मस्त फ्रेश आणि लाल टरबूज घ्यायचं आहे. असं लाल असलं पाहिजे आतून. जास्त कट करायची आपल्याला गरज नाही आणि याच्या बियासुद्धा आपण काढणार नाहीत. आपण खूप सिंपल पद्धतीने याचं ज्यूस बनवणार आहोत. आता मी हे अर्ध कलिंगड घेतलेलं आहे आणि अर्ध्याच कलिंगडाचा मी तुम्हाला इथे ज्यूस बनवून दाखवणार आहे. आता आपल्याला असा एक चमचा घ्यायचा आहे. छोटा मोठा कोणताही तो चमचा तुम्ही इथे घेऊ शकता आणि या चमच्याच्या मदतीने आपल्याला हे सर्व टरबूजाचा असा गर सर्व काढून घ्यायचा आहे एका बाउलमध्ये. खूपच झटपट चमच्याने हा गर असा काढला जातो. तुम्ही इथे बघू शकता, याच्या बियासुद्धा मी काढलेल्या नाही आहेत. फ्रेंड्स, उन्हाळ्यात भूकसुद्धा आपल्याला जास्त लागत नाही आणि त्यामुळे कलिंगड खाल्ल्याने तुमचे पोट भरपूर वेळ भरलेलं राहतं आणि कलिंगड हे आपल्या हृदयासाठी पण खूप चांगले आहे. यामध्ये लायकोपीन असते, जे आपले कोलेस्ट्रॉल कमी करते आणि बीपीसुद्धा कमी करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलिंगडामध्ये 92% पाण्याचे प्रमाण असते, म्हणूनच आपली बॉडी हे हायड्रेट ठेवते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगड हे नक्की खावे. तर हे बघा, अशा पद्धतीने सर्व आपल्याला याचं गर काढून घ्यायचं आहे. सर्व गर आपला काढून झालेला आहे. अर्ध्या कलिंगडाचा भरपूर असा हा गर निघालेला आहे, तुम्ही ते बघू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हे केलेले कलिंगडाचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहे. इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ज्यूसचं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही हा ज्यूस बनवू शकता. फ्रेंड्स, तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर हा ज्यूस अवश्य बनवा, कारण लहान मुलांना कलिंगडामधल्या बिया काढून खाता येत नाही. ज्यूस ते एकदम झटपट पिऊ शकतात. ज्यूस टेस्टी होण्यासाठी इथे मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 4 ते 5 पुदिन्याची पानेसुद्धा घातलेली आहे. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता, त्यामुळे आणखीनच या ज्यूसची टेस्ट वाढेल आणि विटॅमिन सीसुद्धा मिळेल. किंवा तुम्ही चाट मसालासुद्धा इथे घालू शकता, त्यानेसुद्धा टेस्टी हा ज्यूस बनतो. इथे मी साखर घातलेली नाही, कारण कलिंगड खूपच गोड आहे. पण जर तुमचे कलिंगड गोडीला कमी असेल तर तुम्ही साखर घालू शकता. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर हे बघा, पाणी न घालता मिक्सरला मी असा बारीक करून घेतलेला आहे हा ज्यूस. आता आपण एक बाऊल घ्यायचा आहे. बाऊलवरती चाळणी ठेवायची आणि चाळणीमधून हा ज्यूस आपल्याला मस्त गाळून घ्यायचा आहे, म्हणजे याचा चोथा आणि बिया या चाळणीमध्येच राहतील. चमच्याने आपल्याला असं हलवायचं आहे, म्हणजे सर्व ज्यूस हा बाउलमध्ये खाली पडेल. खूपच इझी आहे हा ज्यूस बनवणं. अगदी 2 मिनिटांमध्ये झटपट तुम्ही हा हेल्दी ज्यूस बनवू शकता. इथे तुम्ही बघू शकता, बिया आणि चोथा याचा मस्त चाळणीत आलेला आहे आणि ज्यूस मस्त आपल्या बाउलमध्ये पूर्ण आपण बनवून घेतलेला आहे. तर हे बघा, अर्ध्या कलिंगडाचा किती ज्यूस आपल्याला निघालेला आहे. हा ज्यूस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि पाहिजे तेव्हा पिऊ शकता. आता हा ज्यूस आपण ग्लासमध्ये घालूया. तर फ्रेंड्स, खूप सारे फायदे असणारा हा कलिंगड ज्यूस या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. लाईक करायला विसरू नका.
अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हा कलिंगड ज्यूस तुम्ही आपल्या परिवारासाठी बनवू शकता. यामध्ये मी 2 पुदिन्याची पाने आणि बर्फाचे 2 तुकडे पण घातलेले आहेत. तुम्ही याऐवजी माठातलं थंड पाणीसुद्धा घालू शकता. त्यामुळे थंड लागेल हा ज्यूस प्यायला. तर फ्रेंड्स, तयार आहे आपला हा हेल्दी कलिंगड ज्यूस. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.